जर तुम्ही 7 ऑगस्ट Amazon सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही किंवा कोणतेही गॅजेट घेण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या सेलमध्ये हजारो रुपयाची बचत होऊ शकते, पण एका छोट्या चुकीमुळे तुम्ही उलट जास्त पैसे देऊ शकता. तर आज मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे सेल कधी सुरू होतोय, प्राईम मेंबर्सला काय फायदा होऊ शकतो, क्रेडिट कार्डवर किती डिस्काउंट मिळेल, कोणते प्रॉडक्ट खरंच स्वस्त मिळतील का, कोणत्या ऑफर्स फक्त मार्केटिंग असतात आणि सर्वात महत्त्वाचं सेलमध्ये कोणत्या चुका आधीच करू नये. तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी आहे ज्ञानेश आणि तुम्ही पाहत आहात टेक्नो डायनामिका. जर तुम्हाला टेक, स्मार्टफोन, गॅजेट आणि स्मार्टफोन बाईंग टिप्स आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲमेझॉन सेल म्हणजे काय? दरवर्षी इंडिपेंडन्स डेच्या आसपास ॲमेझॉन भारतात मोठी फ्रीडम सेल आयोजित करतं. 2026 मध्येही ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम सेल 7 ऑगस्ट पासून सुरू करत आहे. प्राईम मेंबर्सला सर्वसाधारण ग्राहकांपेक्षा लवकर प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, होम अप्लायन्स, वेअरेबल ॲक्सेसरीज, फर्निचर अनेक कॅटेगरीमध्ये मोठे डिस्काउंट मिळतील. सेल डेट कधीपासून आहे? प्राईम अर्ली ॲक्सेस 7 ऑगस्ट. काही ऑफर्स टप्प्याटप्प्याने उघडल्या जातील. ब्लॉकबस्टर डील्स आणि 8 PM डील्स देखील उपलब्ध होणार आहे. मित्रांनो कोणत्या कॅटेगरीवर तुम्हाला मोठे डिस्काउंट मिळणार आहे? स्मार्टफोन, गेमिंग लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्ट टीव्ही, ब्लूटूथ इयरबड्स, पॉवर बँक, स्मार्ट वॉचेस, किचन अप्लायन्सेस, रोबोट व्हॅक्यूम, गेमिंग ॲक्सेसरीज, मेमरी कार्ड्स, SSD, पेन ड्राईव्ह, मॉनिटर, प्रिंटर, कॅमेरा ॲक्सेसरीज, एक्सपेक्टेड स्मार्टफोन डील्स. हे अंदाजे सेल प्राइस आहेत. अंतिम किंमत बँक ऑफर, एक्सचेंज आणि स्टॉकनुसार बदलू शकते. सॅमसंग गॅलेक्सी S25 MRP आहे 74,999, एक्सपेक्टेड प्राइस आहे 58,000 ते 62,000. iPhone 16 MRP आहे 69,900, एक्सपेक्टेड प्राइस आहे 56,000 ते 61,000. OnePlus 13R MRP आहे 42,999 रुपये, एक्सपेक्टेड आहे 34,999. iQचा निओ सिरीज MRP आहे 28,000, एक्सपेक्टेड आहे 23,999 रुपये. तर रेडमीचा नोट सिरीज MRP आहे 18,999, पण एक्सपेक्टेड प्राइस आहे 15,999. CMF फोन MRP 16,999 तर एक्सपेक्टेड 13,999. मोटो एस सिरीज MRP आहे 29,999 तर एक्सपेक्टेड आहे 24,999. रिअलमीचा GT सिरीज MRP 39,999, एक्सपेक्टेड 32,999. आपण आता बघू लॅपटॉप डील मध्ये आपल्याला काय मिळतंय. HPचा व्हिक्टस, लेनोवो LOQ, असूस टफ, एसर नायट्रो, मॅकबुक एअर, डेल इन्स्पिरेशन यावर देखील चांगले डिस्काउंट आणि नो कॉस्ट EMI मिळण्याची अपेक्षा आहे. तर क्रेडिट कार्ड बेनिफिट काय आहेत? या सेलमध्ये साधारणतः HDFC क्रेडिट कार्ड 10% इन्स्टंट डिस्काउंट देतं. तसेच इझी EMI मिळू शकतं, नो कॉस्ट EMI, एक्सचेंज बोनस यासारखे अनेक फायदे जाहीर करण्यात आले आहेत. काही कार्डवर अतिरिक्त कॅशबॅक किंवा Amazon पे, ICICI कार्ड धारकांसाठी कायमस्वरूपी कॅशबॅक देखील उपलब्ध असू शकते. ऑफर कार्ड आणि अटींवर अवलंबून असतात. एक्झाम्पल, मोबाईलची प्राइस आहे 40,000, 10% इन्स्टंट डिस्काउंट म्हणजे 4,000 रुपये, एक्सचेंज बोनस 5,000 रुपये, एक्स्ट्रा कुपन 1,500 रुपये, टोटल सेव्हिंग 10,000 पेक्षाही जास्त. जर तुम्ही प्राईम मेंबर असाल तर अर्ली ॲक्सेस, फास्ट डिलिव्हरी, लाइटिंग डील्स, एक्सक्लुझिव्ह ऑफर, एक्स्ट्रा कॅशबॅक काही ऑफर्समध्ये याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. तर या सेलमध्ये आपल्याला काय करायचंय? प्राइस ट्रॅकर वापरा. कॅमल 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 किंवा किप्पा यासारख्या प्राइस हिस्ट्री टूल वापरा. तुमची विश लिस्ट आधीच तयार करा. कार्ड रेडी ठेवा. एक्सचेंज आधी चेक करा. रिव्ह्यू वाचा. सेलर रेटिंग चेक करा. रिटर्न पॉलिसी बघा. वॉरंटी व्हेरीफाय करा. पण या सेलमध्ये आता हे बघितलं की काय करायचंय, पण हे पण महत्वाचं की आपण सेलमध्ये काय करायचं नाहीये. फक्त डिस्काउंट पर्सेंटेज बघू नका. 50% ऑफ लिहिलंय म्हणून प्रोडक्ट खरंच स्वस्त आहे असं नाहीये. फेक रिव्ह्यूवर विश्वास ठेवू नका. तसेच अननोन सेलर कडून महाग वस्तू घेऊ नका. फक्त EMI आहे म्हणून महाग वस्तू घेणं टाळा. प्राइस कम्पेअर न करता बाय करू नका. हे सुद्धा चेक करा. फ्लिपकार्ट, क्रोमा, रिलायन्स डिजिटल तसेच ऑफिशियल वेबसाईट वरून प्राइस चेक करा. आता मी तुम्हाला सांगतो हिडन ट्रिक. अनेक वेळा मॉर्निंग प्राइस 34,999 असते तर नाईटला 32,999 असते.
किंवा लाइटनिंग डील मध्ये 2 तासासाठी फ्लॅश सेल तसेच 1 तासासाठी पण फ्लॅश सेल असतो. प्राइस ड्रॉप होत असते म्हणून दिवसभर प्राइस चेक करत राहा. एक्सचेंज मध्ये तुम्हाला टिप अशी आहे की स्क्रीन तुटलेली नसावी. फोन रिसेट करा. ओरिजिनल चार्जर असेल तर बोनस मिळू शकतो. IMEI व्हेरीफाय करा आणि तुमचा मोबाईल मधला सगळा बॅकअप घेऊन ठेवा. जर स्मार्टफोन घ्यायचा असेल तर बॅटरी, प्रोसेसर, कॅमेरा, सॉफ्टवेअर अपडेट, स्टोरेज, डिस्प्ले, सर्व्हिस सेंटर हे 5 मुद्दे नक्की तपासा. जर तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा असेल तर काय करायचं? प्रोसेसर, रॅम, लॅपटॉपची SSD, तसेच ग्राफिक्स कार्ड आणि लॅपटॉपचा डिस्प्ले आणि सर्वात महत्त्वाचं बॅटरी आणि अपग्रेड ऑप्शन हे मुद्दे नक्की चेक करा. तर कोणत्या वस्तू घ्यायला सर्वोत्तम आहेत? स्मार्टफोन घेऊ शकता, लॅपटॉप घेऊ शकता, SSD घेऊ शकता, इयरबड्स, पॉवर बँक, स्मार्ट वॉच, गेमिंग मॉनिटर, मेकॅनिकल कीबोर्ड, माऊस, मेमरी कार्ड, एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह, स्मार्ट टीव्ही. तर या वस्तू झाल्या कोणत्या घ्यायच्या. पण कोणत्या वस्तू घ्यायच्या नाहीत? रॅन्डम ब्रँडच्या वस्तू घ्यायच्या नाहीत. स्मार्ट वॉच अननोन घ्यायचे नाहीत. अननोन इयरबड्स घ्यायचे नाही. अननोन चार्जर घ्यायचे नाही. डुप्लिकेट SSD नाही घ्यायची. चीप पेनड्राईव्ह नाही घ्यायचे. नो वॉरंटी प्रॉडक्ट अजिबात घ्यायचे नाही. माझं पर्सनल ॲडवाईस आहे, जर तुम्ही आधीपासून प्रॉडक्ट ठरवला असेल तर सेलमध्ये नक्की घ्या. पण सेल पाहून प्रॉडक्ट घेऊ नका. गरज असेल तरच घ्या, कारण डिस्काउंट वाचवतो पण अननेसेसरी शॉपिंग तुम्हाला जास्त खर्च करायला लावते. तर मित्रांनो, ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम सेल 2026 मध्ये तुम्ही कोणता स्मार्टफोन किंवा गॅजेट घेणार आहात? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हवे असेल की मी या सेलमधले बेस्ट स्मार्टफोन डील्स, बेस्ट लॅपटॉप डील्स, बेस्ट ॲक्सेसरी अंडर 1000, हिडन लूट डील्स आणि लाईव्ह प्राइस अपडेट घेऊन यावं तर हा व्हिडिओ लाईक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नक्की शॉपिंग करा आणि स्मार्ट शॉपिंग करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला एक छोटी विनंती करायची आहे. जर तुम्ही टेक ब्रँड्स असाल, ॲक्सेसरीज किंवा गॅजेट चालवत असाल तर तुमच्या प्रॉडक्टचं प्रमोशन मराठी प्रेक्षकांपर्यंत प्रभावी पद्धतीने करायचं असेल तर टेक्नो डायनामिका सोबत कोलॅबोरेशन करू शकता. बिझनेस इन्क्वायरीसाठी ईमेल डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. आता पुन्हा व्हिडिओमध्ये बघूयात. स्मार्टफोनच्या किमती आणि ऑफर सेल सुरू झाल्यानंतर स्टॉक, बँक ऑफर, एक्सचेंज आणि कुपननुसार बदलू शकतात. नमूद केलेले काही एक्झाम्पल प्राइस अपेक्षित सेल प्राइस पेक्षा सेल प्राइस आहेत. लास्ट प्राइस ॲमेझॉनवर खरेदी वेळी तपासा.